ही रावण संस्कृती झाली। केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेणार नाही। ही मस्ती झाली आणि ह्या मस्तीच्या विरोधातच सगळं आता देश पेटलेला आहे। ही राष्ट्रभावना आहे आता। नाही, मग उद्या प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदचे हाक दिले, शिवसेनेचा पाठिंबा आहे त्यांना? मला काल येताना आल्यानंतर इकडे कळलं। मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये। काल सुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी, तिची बहीण, तिचे वडील, मुंबईच्या आंदोलनात अगदी कडेवरती घेतलेली लहान मुलं, त्या डोक्या खांद्यावर घेतलेली अशी लोक यांना रस्त्यावरती यायचे। आता त्यांना येऊ द्या, कारण हे जे काय आहे हे अचानक हा उफाळून आलेला असंतोष नाही, हा गेल्या 12 वर्षात साठलेला असंतोष आता उफाळून बाहेर पडतोय। तो पहिला येऊ द्या बाहेर। ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये युवकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, आता उद्या महाराष्ट्र बंद आहे, महाराष्ट्रात देखील अशा घटना होतील अशा महाराष्ट्रामध्ये आता काल तुम्ही एक पाहिलं असाल की मी इथे निघण्याच्या वेळेलाच आदित्यने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आम्ही युवा सेनेकडनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे। आता एका मुलीचा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला, तिने सांगितलं की जवळपास 300 पेक्षाही जास्त आंदोलकांवरती मुंबईमध्ये त्यांना डिटेन करून ठेवण्यात आलं, ज्यांना आम्ही बऱ्याचशा लोकांना युवा सेनेने सोडवलं, त्यांचे नाव पत्ते घेतले गेले आणि अर्ध्या रात्री त्यांना डिजिटल नोटीस पाठवले। आता डिजिटल अरेस्ट जर का ही इलिगल असेल तर डिजिटल नोटीस पण इलिगल मानली पाहिजे। आणि डिजिटल नोटीस त्यांना काय पाठवताय तुम्ही, ज्याच्यामुळे हा विषय पेटलेला आहे तो विषय सोडवा तुम्ही। म्हणजे या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा